महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, ही केवळ सूचना नव्हे तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्षातील नेत्यांना दिलेला अंतिम इशारा आहे। गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारावरून सत्तेत भूचाल निर्माण झालाय। सेना नेते रवींद्र धंगेकर सतत भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत, भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर आणि आर्थिक अनियमिततेचे। मात्र आता स्वतः उपमुख्यमंत्री मैदानात उतरलेत आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलंय, रवींद्र धंगेकरांना माझ्याकडून निरोप गेलाय। याचा अर्थ स्पष्ट आहे, शिंदे गटात अनुशासन भंगाला तडजोड नाही। मोदी भेटीनंतर दिलेले हे विधान अनेक गोष्टींचं संकेत देतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा संपताच शिंदे यांनी विकास प्रकल्पांपेक्षा जास्त गाजत असलेल्या आंतरिक राजकीय तणावावर भाष्य केलंय। का खरंच शिंदे गट दोन भागात विभागला जातोय, की हा सर्व काही नियंत्रणात ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा सामरिक डाव आहे? नमस्कार, तुम्ही पाहत आहे सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं। पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस प्रकरण फक्त जमीन वाद नाही तर सत्तेतील अंतर्गत संघर्षाचं ज्वलंत उदाहरण बनलंय। शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जमिनीच्या व्यवहारात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावले। त्यांचं म्हणणं आहे की गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली ट्रस्टची जमीन खासगी बिल्डरला विकण्यात येत आहे आणि यात मोहोळ यांचा थेट स्वार्थ आहे। समाज माध्यमे आणि राजकीय वर्तुळ तापली, पण यानंतर जे झालं त्याने सगळ्यांचे लक्ष दिल्लीकडे वळवलं। दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसार माध्यमांशी बोलले। त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं, मी रवींद्र धंगेकरांना निरोप पाठवलाय। महायुती एकत्र ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे। कार्यकर्त्यांच्या वर्तणुकीमुळे मतभेद दिसले तर कारवाई अटळ आहे। या एका विधानाने राजकारणात खळबळ उडाली, कारण शिंदे यांच्या शब्दात कडक इशारा स्पष्ट होता। राजकीय जाणकारांच्या मते शिंदे यांचा हा फक्त पार्टी सुसंवाद नाही तर पक्षातील शिस्त पुन्हा स्थापन करण्याचा प्रयत्न आहे। कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्यास किंवा साथीदार पक्षांवर वार केला तर त्यांना बाजूला केलं जाईल। ही जमीन 1958 मध्ये विद्यार्थ्यांच्या निवासासाठी ट्रस्टने विकत घेतली होती, मात्र आता ही विक्रीसाठी प्रस्तावित होती, असा आरोप धंगेकरांनी केलाय की मोहोळ यांनी आपल्या ओळखीतल्या बिल्डरला फायदा करून देण्यासाठी नियम मोडले। एवढंच नाही तर त्यांनी असा दावा केलाय की मोहोळ यांच्या महापौर कार्यकाळात भ्रष्टाचाराचं जाळं पसरलं होतं। पुढे त्यांनी म्हटलं, माझ्याकडे पुरावे देखील आहेत आणि मी ही लढाई थांबवणार नाही। या दरम्यान मोहोळ यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले। त्यांचा दावा आहे, मी बिल्डरशी कोणत्याही व्यवहारात नाही, माझं नाव राजकीय हेतूनी घेतलं जात आहे। एकनाथ शिंदेंचा संतुलनाचा प्रयत्न यात स्पष्ट दिसतो। पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेल्या भेटीत त्यांनी राज्यातील विकास प्रकल्प, पूरग्रस्त भागाची स्थिती आणि पॉट टॅक्स फ्री प्रकल्पाविषयी चर्चा केली, पण सगळ्या चर्चेतून उठला तो महायुतीमध्ये शिस्त राखा हा वाक्यांश। अर्थात हा इशारा फक्त रवींद्र धंगेकरांसाठी नाही तर तो सर्व शिवसेना, शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांसाठी होता। गेल्या काही महिन्यात खासदार आणि आमदारांमध्ये झालेल्या सार्वजनिक वादांनी पक्षाचं नुकसान झालंय आणि शिंदे हे नियंत्रण हातात ठेवण्याचा प्रयत्न करतायत। रवींद्र धंगेकर हे पुण्याच्या राजकारणात ओळखले जाणारे आणि तडफदार भाष्य करणारे नेते आहेत। निवडणुकीत लोकचळवळीवर आधारित प्रचार केल्याने त्यांना कार्यकर्ते वर्गाचं आवडतं नेतृत्व म्हणून प्रतिष्ठा मिळाली, पण आता त्यांच्या सततच्या आरोपांमुळे शिंदे गटात वातावरण ढवळून निघालंय। काही कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना स्टार इश्यू मेकर बनायचंय, पण त्यांची किंमत पक्षाला मोजावी लागतीये। भाजपने या प्रकरणावर संयम तर ठेवलाय, पण मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट सांगितलं की मी केंद्रीय नेत्यांना अहवाल दिलाय की माझं नाव न वापरण्याची विनंती आहे। तर भाजपचं म्हणणं आहे की शिंदे गटाने आतल्या गोष्टी सार्वजनिकपणे आणल्याने महायुतीच्या प्रतिमेला आघात झालाय। भाजप सूत्रांच्या मते शिंदेंनी आता नेतृत्व मजबूत करण्यासाठी कठोर ठराव घेतलेत। जो पक्षाच्या शिस्तीच्या मर्यादा ओलांडेल त्याला राजकीय शीतनिद्रेत टाकलं जाईल। महायुतीची ताकद ही विरोधकांच्या विभाजनावर टिकली आहे, पण आता अंतर्गत वाद पक्षप्रतिष्ठेला तडा देत आहेत। लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप, शिवसेना दोन्ही पक्ष अंतर्गत तणाव मिटवण्याच्या प्रयत्नात आहे।
एकनाथ शिंदेंचा आवाज आता अधिक निर्णायक वाटतो। ते उपमुख्यमंत्री म्हणूनच नाही तर महायुतीचे संतुलनकारक म्हणून उभे आहेत। दंगेकरांना निरोप गेलाय हे वाक्य महाराष्ट्रात चर्चेचं केंद्रबिंदू बनलंय, कारण हा निरोप केवळ दंगेकरांनाच नव्हे तर सर्व कार्यकर्त्यांना सीमारेषा ओलांडू नका असा चेतावणीचा संदेश आहे। राजकीय तज्ञांच्या मते शिंदे आता आपल्या पक्षातील अंतर्गत विरोधकांना आणि ठळक चेहऱ्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी रणनीतिक पाऊल उचलतील। यामुळे सत्तेचं समीकरण टिकेल आणि भाजप सोबतचं युतीचं संतुलनही अबाधित राहील। एकनाथ शिंदे यांनी दिलेला फायनल वॉर्निंग हा केवळ एका नेत्याला उद्देशून नाही, तो संपूर्ण राजकीय व्यवस्थेचा आरसा आहे। महाराष्ट्रात सत्तेचा गाडा एकाच रुळावर ठेवण्यासाठी शिंदे प्रयत्नशील आहेत, पण प्रश्न इतकाच, त्यांचा निरोपानंतर धनगेकर आपली भूमिका शांत करणार का, की हा वाद आणखीन पेटणार आहे, हे पुढील काही दिवस नक्कीच ठरवतील। पुण्याच्या जमीन वादातून महाराष्ट्राच्या सत्तेच्या पायाभूत हालचाली किती खोलवर गेल्यात, महायुतीतील मिठाचा खडा खरंच वितळतोय का, की सत्तेच्या आगीत आणखीन जळतोय, हे चित्र आता सर्व महाराष्ट्र पाहणार आहे। या बाबतीत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी बघत रहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। अहो मला सारखा दम लागतोय हो, आज माझा अजिबातच मूड नाहीये, माझ्या हातापायाला मुंग्या येतायतो, माझं खूप डोकं दुखतंय आज, अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा। थायरॉइडची